गोकुळ दूध संघावरती प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोल्हापूर सर्किट बेंचनं विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिलाय। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ही येत्या 4 मेला संपणार आहे। विद्यमान मंडळाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती गोकुळकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली होती, मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आणि संचालक मंडळाला कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। दरम्यान प्रशासक नियुक्ती झाल्यास गोकुळ दूध संघाची निवडणूक ही किमान 4 महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे आणि तसंच गोकुळ दूध संघानं न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलाय। 4/1/2000 जो शासन निर्णय होता दूध संस्था नोंदणीचा, त्या नियमाला अनुसरून या संस्था नोंदणी झाली नाही, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यामुळे 2021 नंतर झालेल्या ज्या संस्था नोंदणी आहेत चौकशी सुरू बाकी आहे, त्याची SIT सुरू आहे, ही हिअरिंग आहे। त्यामुळे हा किमान 4 महिने तर नक्की या निवडणुका पुढे गेलेला आहे, त्यामध्ये काही शंका नाही। आतापर्यंत 5 वर्ष त्यांनी जे काही लपवलेलं आहे ते सगळं 5 तारखेपासून मलाच काय पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला ओपन टू ऑल ते डॉक्युमेंट्स असणार आहे। त्याचं आम्ही सध्या न्यायालयाचं स्वागत करतो निर्णयाचं। ही फटकार कुणाला